नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर स्वागत आहे. आज आपण अशा एका लढ्याचा इतिहास जाणून घेणार आहोत, ज्याने मराठी माणसाच्या स्वाभिमानाला दिशा दिली आणि संघर्षातून मंगल कलश आणला. तो लढा म्हणजे संयुक्त महाराष्ट्र चळवळ. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र मिळवण्यासाठी 106 हुतात्म्यांनी आपले रक्त सांडले. हा प्रवास केवळ राजकारणाचा नव्हता, तर तो अस्मितेचा आणि एकजुटीचा होता. चला तर मग जाणून घेऊया 1960 सालच्या त्या ऐतिहासिक विजयाची संपूर्ण गाथा. भाग 1. पार्श्वभूमी आणि मराठी भाषेची अस्मिता. संयुक्त महाराष्ट्र चळवळ ही केवळ 1950च्या दशकातील घटना नव्हती, तर तिची मुळे अनेक दशके मागे होती. मराठी भाषिक लोक मुंबई प्रांत, मध्य प्रांत आणि हैदराबाद संस्थानात विखुरलेले होते. या सर्व मराठी भाषिकांचे एक स्वतंत्र राज्य असावे, ही मागणी लोकमान्य टिळकांपासूनच सुरू झाली होती. मराठी संस्कृती, साहित्य आणि परंपरेला जोपासण्यासाठी राजकीय एकीकरण गरजेचे होते. याच प्रेरणेतून मराठी भाषिकांमध्ये एकीची भावना निर्माण झाली, जी पुढे एका विराट जनांदोलनात रूपांतरित झाली. भाग 2. संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना 1946. साहित्य संमेलनांमाध्यमातून महाराष्ट्राच्या एकीकरणाचा विचार मांडला जात होता. 12 मे 1946 रोजी बेळगाव येथे झालेल्या साहित्य संमेलनात संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन करण्याचा ठराव मंजूर झाला. ग. माडखोलकर यांच्या अध्यक्षतेखाली या चळवळीने आकार घेण्यास सुरुवात झाली. मुंबईसह संपूर्ण मराठी भाषिक प्रदेश एका छताखाली आणणे हे या सभेचे मुख्य उद्दिष्ट होते. या काळात विविध विचारवंतांनी आणि साहित्यिकांनी महाराष्ट्राच्या भौगोलिक सीमारेषा निश्चित करण्यासाठी ऐतिहासिक पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली. भाग 3. फाजल अली आयोग आणि असंतोष. भारत स्वतंत्र झाल्यानंतर भाषावार प्रांतरचनेसाठी राज्य पुनर्रचना आयोग नेमण्यात आला. मात्र या आयोगाच्या शिफारशींनी मराठी माणसाचा भ्रमनिरास केला. आयोगाने विदर्भाचे वेगळे राज्य सुचवले आणि मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचे प्रयत्न सुरू झाले. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, ही घोषणा घराघरांत पोहोचली. केंद्र सरकारच्या या अन्यायाविरुद्ध सामान्य नागरिक रस्त्यावर उतरायला लागला, ज्यामुळे आंदोलनाने उग्र रूप घेतले. भाग 4. त्रिराज्य योजनेचा विरोध. केंद्र सरकारने मुंबईला केंद्रशासित प्रदेश बनवण्याचा किंवा गुजरात, महाराष्ट्र आणि मुंबई अशी त्रिराज्य योजना मांडली होती. मराठी जनतेला मुंबईशिवाय महाराष्ट्र स्वीकारणे अशक्य होते. मुंबई ही महाराष्ट्राच्या आर्थिक आणि सांस्कृतिक जीवनाचा कणा होती. मोरारजी देसाई आणि तत्कालीन काँग्रेस नेतृत्वाने घेतलेली भूमिका मराठी माणसाला मान्य नव्हती. या विरोधात शांततामय मार्गाने सुरू झालेली निदर्शने हळूहळू तीव्र होऊ लागली. कामगार आणि मध्यमवर्गीय नागरिक या लढ्यात सक्रिय सहभागी झाले. भाग 5. संयुक्त महाराष्ट्र समितीचा उदय 1946. 6 फेब्रुवारी 1956 रोजी पुण्याच्या टिळक स्मारक मंदिरात संयुक्त महाराष्ट्र समितीची अधिकृत स्थापना झाली. एस. जोशी, श्रीपाद अमृत दांगे, प्रल्हाद केशव अत्रे आणि सेनापती बापट यांसारख्या दिग्गज नेत्यांनी या समितीचे नेतृत्व केले. विविध विचारसरणीचे लोक केवळ एकाच ध्येयासाठी एकत्र आले होते, ते म्हणजे संयुक्त महाराष्ट्र. या समितीने केवळ शहरातच नव्हे तर ग्रामीण भागातही चळवळ पोहोचवली. साहित्यातून आणि भाषणातून लोकजागृतीचे अभूतपूर्व कार्य यावेळी झाले. भाग 6. आचार्य अत्रे आणि मराठाची भूमिका. प्रल्हाद केशव अत्रे उर्फ आचार्य अत्रे यांनी आपल्या मराठा या वृत्तपत्राद्वारे चळवळीला धार चढवली. त्यांच्या लेखणीने दिल्लीचे तख्त हलवून सोडले. अत्रेंची भाषणे ऐकण्यासाठी लाखो लोकांची गर्दी जमत असे. त्यांनी विरोधकांवर आपल्या उपरोधिक शैलीने प्रहार केले. मुंबई महाराष्ट्राचीच आहे, हा विचार त्यांनी जनमानसात बिंबवला. अत्रेंनी निर्माण केलेले जनजागृतीचे वलय इतके प्रभावी होते की त्यामुळे सामान्य माणूस स्वतःला या लढ्याचा सैनिक समजू लागला. वृत्तपत्रे या चळवळीचे मुख्य शस्त्र बनली होती. भाग 7. नोव्हेंबर 1955. संघर्षाची पहिली ठिणगी. मुंबईच्या फ्लोरा फाउंटन परिसरात 21 नोव्हेंबर 1955 रोजी प्रचंड जनसमुदाय जमला होता. राज्य पुनर्रचना आयोगाच्या अन्यायाविरुद्ध लोक शांततेत निदर्शने करत होते.
मात्र या निदर्शकांवर पोलिसांनी लाठीमार आणि गोळीबार केला. या घटनेत अनेक लोक जखमी झाले. या घटनेने आगीत तेल ओतण्याचे काम केले. सरकार जनतेचा आवाज दडपवण्याचा प्रयत्न करत आहे हे स्पष्ट झाले. यातूनच पुढे जानेवारी 1956 मधील मोठ्या संघर्षाची पायाभरणी झाली, ज्याने मुंबईचा रस्ता रक्ताने माखवला. भाग 8. जानेवारी 1956चा भीषण गोळीबार. 15 ते 22 जानेवारी 1956 या काळात मुंबईत अभूतपूर्व हिंसाचार आणि पोलीस दमनशाही पाहायला मिळाली. तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी आंदोलकांना कठोरपणे हाताळण्याचे आदेश दिले होते. मुंबईच्या रस्त्यांवर पोलिसांनी अंधांधुंद गोळीबार केला. यात 106 आंदोलक शहीद झाले. फ्लोरा फाउंटनचा परिसर या बलिदानाचा साक्षीदार ठरला. या हुतात्म्याच्या रक्ताने महाराष्ट्राची मागणी अधिक न्याय्य आणि प्रबळ झाली. 106 जणांचे बलिदान हे संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील सर्वात मोठे आणि दुर्दैवी वळण ठरले. भाग 9. 106 हुतात्म्यांचे बलिदान. हुतात्म्यांच्या बलिदानामुळे संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला. ज्यांनी प्राणांची आहुती दिली त्यात गिरणी कामगार, विद्यार्थी आणि सामान्य नागरिक होते. या बलिदानाने चळवळीला नैतिक अधिष्ठान प्राप्त करून दिले. रक्त सांडले तरी चालेल, पण मुंबईसह महाराष्ट्र मिळवणारच हा निर्धार पक्का झाला. हुतात्म्यांच्या अंत्ययात्रांना लोटलेला जनसागर पाहून सरकारला चळवळीची तीव्रता लक्षात आली. या बलिदानाची स्मृती म्हणून आजही मुंबईतील त्या परिसराला हुतात्मा चौक म्हणून ओळखले जाते, जो प्रेरणेचा स्रोत आहे. भाग 10. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि शाहिरी. चळवळ केवळ राजकीय नव्हती, तर ती सांस्कृतिकही होती. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख आणि शाहीर द ना गव्हाणकर यांनी आपल्या डफावर थाप मारून महाराष्ट्र जागा केला. माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती आताहिली सारख्या छक्कड आणि पोवाड्यांतून अण्णाभाऊंनी मुंबईतील श्रमिकांचे दुःख आणि महाराष्ट्राची ओढ मांडली. शाहिरांच्या आवाजाने कामगारांमध्ये चैतन्य निर्माण केले. कलेचा वापर करून जनमत कसे घडवता येते याचे हे उत्तम उदाहरण ठरले. भाग 11. दिल्लीवारी आणि नेहरूंना आव्हान. महाराष्ट्रातील असंतोष इतका वाढला होता की तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू जेव्हा जेव्हा मुंबईत येत तेव्हा त्यांना काळे झेंडे दाखवले जात. प्रतापगडावर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी नेहरू आले असताना सेनापती बापट आणि समितीच्या नेत्यांनी तिथे प्रचंड निदर्शने केली. नेहरू परत जाच्या घोषणांनी सह्याद्रीचे कडे निनादले. केंद्राला हे उमजले की आता मराठी माणसाला शब्दांनी थोपवता येणार नाही. महाराष्ट्राची एकजूट आता दिल्लीच्या सत्तेला आव्हान देऊ लागली होती. भाग 12. सी.डी. देशमुखांचा राजीनामा. संयुक्त महाराष्ट्र चळवळीला मोठे बळ मिळाले जेव्हा भारताचे अर्थमंत्री चिंतामणराव म्हणजे सी.डी. देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. मुंबई महाराष्ट्राला न देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचा निषेध म्हणून त्यांनी हे पाऊल उचलले. एका उच्चपदस्थ मराठी नेत्याने तत्वासाठी पदाचा त्याग केल्यामुळे चळवळीची प्रतिष्ठा वाढली. त्यांच्या राजीनाम्याने संसदेत खळबळ उडाली आणि महाराष्ट्राच्या प्रश्नाकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर लक्ष वेधले गेले. हा निर्णय चळवळीसाठी नैतिक विजय मानला जातो. भाग 13. द्विभाषिक राज्याचा प्रयोग 1956. नोव्हेंबर 1956 मध्ये केंद्र सरकारने विशाल द्विभाषिक राज्य अस्तित्वात आणले. यात आजचा महाराष्ट्र आणि गुजरात एकत्र होते. मात्र या राज्याची राजधानी मुंबई होती. मराठी आणि गुजराती या दोन्ही भाषिक जनतेला हे द्विभाषिक राज्य मान्य नव्हते. हे राज्य म्हणजे केवळ समस्या लांबणीवर टाकण्याचा प्रयत्न होता. संयुक्त महाराष्ट्र चळवळीने द्विभाषिकाविरुद्ध निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. जनमत पूर्णपणे द्विभाषिकाच्या विरोधात होते हे लवकरच निवडणुकांच्या निकालातून स्पष्ट होणार होते. भाग 14. 1957च्या सार्वत्रिक निवडणुकीत संयुक्त महाराष्ट्र चळवळीने काँग्रेसला जोरदार धक्का दिला. पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबईत समितीचे उमेदवार मोठ्या बहुमताने निवडून आले. काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते पराभूत झाले. या निकालाने हे सिद्ध केले की जनता केवळ आणि केवळ संयुक्त महाराष्ट्राच्या बाजूने आहे. लोकशाही मार्गाने दिलेल्या या कौलाने केंद्र सरकारवर प्रचंड दबाव निर्माण केला. द्विभाषिक राज्याचा प्रयोग अपयशी ठरला आहे हे आता स्पष्ट झाले होते. भाग 15. यशवंतराव चव्हाणांची भूमिका.
द्विभाषिक राज्याचे मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाणांनी धुरा सांभाळली. सुरुवातीला ते द्विभाषिकाच्या बाजूने असले तरी महाराष्ट्रातील जनभावना पाहून त्यांनी केंद्र नेतृत्वाला परिस्थितीची जाणीव करून दिली. त्यांनी अतिशय संयमाने आणि मुत्सद्दीगिरीने पंडित नेहरू आणि इंदिरा गांधींना महाराष्ट्राची मागणी मान्य करण्यास भाग पाडले. मराठी माणसाच्या मनात काय आहे हे ओळखून त्यांनी दिल्लीत योग्य रीतीने महाराष्ट्राची बाजू मांडली, ज्यामुळे विभाजनाचा मार्ग सुकर झाला. भाग 16. इंदिरा गांधींचे समर्थन. 1959 मध्ये इंदिरा गांधी काँग्रेसच्या अध्यक्षा झाल्या. त्यांनी महाराष्ट्राचा दौरा केला आणि येथील परिस्थितीचे गांभीर्य ओळखले. द्विभाषिक राज्य टिकणे शक्य नाही आणि मुंबई महाराष्ट्राला देणेच हिताचे आहे, हे त्यांनी पंडित नेहरूंना पटवून दिले. त्यांच्या पुढाकारामुळे काँग्रेस कार्यकारिणीने महाराष्ट्राच्या निर्मितीवर शिक्कामोर्तब केले. यामुळे दीर्घकाळ चाललेल्या संघर्षाचा शेवट होण्याच्या हालचालींना वेग आला. राजकीय तडजोडीपेक्षा लोकभावनेचा आदर करणे केंद्राला भाग पडले. भाग 17. 1 मे 1960. सुवर्णक्षण. अखेर तो ऐतिहासिक दिवस उजाडला. 1 मे 1960 रोजी मुंबईसह स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. मुंबईतील राजभवनात झालेल्या दिमाखदार सोहळ्यात पंडित नेहरूंनी नवीन राज्याचे उद्घाटन केले. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांनी शपथ घेतली. त्याचवेळी गुजरात राज्याचीही निर्मिती झाली. अनेक वर्षांच्या संघर्षाचे, बलिदानाचे आणि चिकाटीचे फळ मराठी माणसाला मिळाले. संपूर्ण महाराष्ट्र गुढ्या तोरणे उभारून हा विजय साजरा करत होता. भाग 18. मंगल कलश आणि शिवतीर्थाचा सोहळा. यशवंतराव चव्हाण यांनी पंडित नेहरूंच्या हस्ते महाराष्ट्राचा मंगल कलश स्वीकारला. मुंबईतील शिवाजी पार्कवर म्हणजेच शिवतीर्थावर लाखो लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. महाराष्ट्राचे स्वप्न साकार झाले होते. हुतात्म्यांच्या बलिदानाचे स्मरण करून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. महाराष्ट्र हा भारताचा खडक आहे अशा शब्दात राज्याच्या शक्तीचे वर्णन केले गेले. हा केवळ एक राजकीय सोहळा नव्हता, तर तो मराठी संस्कृतीच्या पुनरुज्जीवनाचा सोहळा होता. भाग 19. चळवळीचे यश आणि वारसा. संयुक्त महाराष्ट्र चळवळ ही भारतातील यशस्वी जनआंदोलनांपैकी एक आहे. या चळवळीने शिकवले की जर जनता संघटित असेल तर लोकशाहीत कोणत्याही सत्तेला झुकावे लागते. या लढ्यात जात, धर्म आणि पक्ष विसरून लोक एकत्र आले. स्त्रियांनी, विद्यार्थ्यांनी आणि कामगारांनी दिलेले योगदान अतुलनीय होते. या चळवळीमुळे महाराष्ट्राला एक नवी ओळख मिळाली आणि राज्याच्या सर्वांगीण विकासाचा पाया घातला गेला. मराठी भाषेला राजभाषेचा सन्मान या विजयामुळेच मिळाला. भाग 20. आजचा महाराष्ट्र आणि आपली जबाबदारी. 1960 साली मिळालेला हा महाराष्ट्र आज देशातील प्रगत राज्यांपैकी एक आहे. मात्र आजही बेळगाव, कारवारसह सीमा भागातील मराठी भाषिकांचा प्रश्न प्रलंबित आहे. संयुक्त महाराष्ट्राचा लढा पूर्ण करण्यासाठी त्या बांधवांना न्याय मिळवून देणे ही आपली जबाबदारी आहे. हुतात्म्यांनी ज्या मूल्यांसाठी बलिदान दिले ती मूल्ये जोपासणे आणि महाराष्ट्राच्या प्रगतीत योगदान देणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. जय महाराष्ट्र ही केवळ घोषणा नसून तो आपला श्वास आणि स्वाभिमान आहे.